बौद्ध धम्माचा वर्षावासाचा काळ आहे। आषाढी पौर्णिमेपासून ते आश्विनी पौर्णिमेपर्यंत म्हणजे 4 महिने हा बौद्ध धम्माई वर्षावासाचा काळ असतो। आणि ह्या काळामध्ये उपासकांनी पंचशिला बरोबर अष्टशिलाचं पालन करायचं असतं आणि त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञानुसार स्वतःचा आणि कुटुंबाचा आणि समाजाचं प्रबोधन करायचं असतं। 22 प्रतिज्ञा सहित धम्मदेशना बौद्ध भिक्खूंनी देवायची असते। याच आषाढी पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धांनी इसवी पूर्व 528 मध्ये पहिल्या 5 परिवर्जकाला आपल्या धम्माचं ज्ञान दिलं, धम्मदेशना दिली आणि जगातील पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन केलं। आणि याच दिवशी वर्षावासाचा प्रारंभ झाला। जवळपास 45 ते 46 वर्ष भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा उपदेश केला, प्रसार केला, प्रचार केला आणि यापैकी 44 ते 45 वर्षावास भगवान बुद्धांच्या काळामध्ये भगवान बुद्धांनी केले। याच आषाढी पौर्णिमेला आणखी एक महत्व आहे, अतिशय क्रांतिकारक महत्व आहे। तर याच आषाढी पौर्णिमेला पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे ते विठ्ठल मंदिर नसून बुद्ध विहार आहे। पंढरपूरचा विठ्ठल हे भगवान बुद्ध आहे, पांडुरंग आहे। पांडुरंग हा शब्दाचा पाली भाषेत पांडुरंगाला कमळ म्हणतात आणि कमळ हे भगवान पाली भाषेत कमळ हे बौद्ध धम्माचं प्रतीक आहे। म्हणून पंढरपूरचा जे विठ्ठल दुसरं तिसरं कोणी नसून पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून भगवान गौतम बुद्ध आहेत। आणि याच आषाढी पौर्णिमेच्या दिवशी पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर नाही तर भगवान बुद्धाच्या विहाराची स्थापना आषाढी पौर्णिमेच्या दिवशी झाली। त्याचा हा स्मृती दिन आहे, त्याचं हे आषाढी पौर्णिमेचं हे अतिशय महत्वाचं दिवस आहे। इसवी सन 90 ला अशमक प्रांतातील धम्मशील गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने इसवी सन 90 ला अशमक प्रांतातील धम्मशील गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने विठ्ठल मंदिर नव्हे तर बुद्ध विहाराची स्थापना पंढरपुरात केली। आणि ते कुणाच्या हस्ते केली की बौद्ध सम्राट कनिष्क यांच्या हातून इसवी सन 90 ला भगवान बुद्धाच्या विहाराची स्थापना केली, विठ्ठल मंदिराची नव्हे। आणि पुढे ते विठ्ठल मंदिर शंकराचार्याने इसवी सन 788 ला हे बुद्ध विहाराचं रूपांतर विठ्ठल मंदिरामध्ये केलं। आणि ही सगळी महत्वाची माहिती हे जे सत्य आहे। आता जो वारकरी संप्रदाय बघा, आषाढ पौर्णिमेला बौद्ध धम्माचा वर्षावास सुरू होतो आणि त्याच वेळेला आषाढ वारी सुद्धा सुरू होती। आळंदी देहू ते पंढरपूर असा वारकरी प्रचंड संख्येनं वारकऱ्यांचा मेळा पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटतो। वारकऱ्याचा मेळा आषाढी वारी आणि पौर्णिमा, आषाढी वारी आणि वर्षवास हे काय योगावयोग नव। आषाढ महिन्यातच का, आषाढी पौर्णिमेलाच का, हा नुसता योगायोग नव। तर भगवान गौतम बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, त्याचा स्मृती दिन हा वारकरी जपत असतो। आणि ते आपल्या विठ्ठलाला नव्हे तर आपल्या भगवान बुद्धाला विठ्ठलाच्या माध्यमातून बहुजन समाजापर्यंत बुद्धांचा धम्म पोहोचवण्यासाठी ही वारी आहे। त्याला वारकरी म्हणतात। वारकरी संप्रदाय हा हिंदूचा संप्रदाय नाही, वारकरी संप्रदाय हा भगवान बुद्धांचा संप्रदाय आहे। आणि वारकरी हा नुसता टाळकुटत आळंदी ते पंढरपूर असा वारी करणारा याला वारकरी नाही म्हणत। वारकरी या शब्दाचा अर्थ आहे तर इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेवर, इथल्या समाजाच्या अज्ञानावर, जाती व्यवस्थेवर, अंधश्रद्धेवर, मनोवादी व्यवस्थेवर, वर्ण व्यवस्थेवर, इथल्या अमानवी
धर्म विकृतीवर वार करणारा म्हणजे वारकरी, आणि त्या वारकऱ्यांची वारी पंढरपूरची असते. हे कित्येक हे समजून घेणं गरजेचं. अनेक कीर्तन करायला हे सांगता येत नाही. अनेक पाकिट घेऊन पॅकेज घेऊन संत गाडगे महाराजांनी, संत तुकाराम महाराजांनी कधीही पाकिट घेऊन कीर्तन करली नाही. तर आताचेच कीर्तन करायला आले की आतून कीर्तन वरनं तमाशा. आपण म्हणतोय की कीर्तनानं समाज सुधारला नाही, तमाशानं बिघडला नाही. हे आज कीर्तनाचा जे गोंधळ झालेला आहे त्यातून ते सत्य माहिती देखील आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा बुद्धांचा संप्रदाय आहे. आणि म्हणून पंढरी हा शब्द पंडुहारी ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. पंढरी हा शब्द पंडुहारी या शब्दाचा अपभ्रंश आहे. पंडू किंवा पांडू म्हणजे दुःख. पंडू किंवा पांडू म्हणजे दुःख, आणि हरी म्हणजे निवारण करणं, दूर करणं. म्हणजे दुःखाचं दुःख निवारण करणं म्हणजे पांडुरंग, पंढरी. आणि निवासस्थान म्हणजे नगर किंवा पूर, म्हणजे मानवाचं दुःख दूर करणारं, त्याचं निवारण करणारं नगर म्हणजे पंढरपूर किंवा पंढरी म्हणतात. म्हणजे दुःखाचं अस्तित्व मान्य करून त्यांचं निवारण करणं हे भगवान बुद्धाशिवाय जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच केलं नाही. म्हणून माणसाचं दुःखाचं निवारण करणारं नगर हे पंढरपूर. त्या पंढरपुरामध्ये भगवान बुद्धांचं पंढरपूर हे विठ्ठल मंदिर नसून हे बुद्ध विहार आहे. म्हणून आज या ठिकाणी आम्हाला आज सम्राट अशोकाने जी 84 बुद्ध विहार उभारली ती गेली कुठे? म्हणून आज आम्हाला मंदिर हटाव आणि बुद्ध विहार बचाव हे अभियान आम्हाला सुरू करावं लागेल. जे सत्य आहे ते लोकांसमोर आणलं पाहिजे. म्हणून शेवटचं एक आहे की बाबांनो, या धर्माच्या नावाखाली ज्या अनिष्टोडी परंपरेच्या गुलामीतून बाहेर पडून मी नेहमी म्हणतो, देव नावाची दारू, धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून ब्राह्मणवादी आणि बहुजन समाजाचा या देशाचा, महाराष्ट्राचा सत्यानाश केला. देव धर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडून माणूस बनण्याची प्रक्रिया, माणूस म्हणून स्वतःला विकसित करूया. आणि माणसाची प्रतिष्ठा, मानवी सन्मान आणि समानता, मानवतावादी सुंदर जग आणि समाज निर्माण करूया. मानवतावादी विचाराचा माणूस, कुटुंब आणि समाज, राष्ट्र आणि जगाची निर्मिती करणं म्हणजे बौद्ध धर्माचं प्रयोजन आहे. आणि म्हणून ह्या महाराष्ट्रातील हे महाराष्ट्र हा देश हा भगवान बुद्धांचा देश होता. हा भगवान बुद्धांचा महाराष्ट्र आहे. पण भगवान बौद्ध भारताला पुन्हा बौद्ध भारत निर्माण करणं, बौद्ध महाराष्ट्राला पुन्हा बौद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि आमच्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी बसवलेल्या आहेत त्या दूर करणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय बुद्धांचा संप्रदाय आणि विठ्ठल हा बौद्धचा आहे. आणि म्हणून संतांनी हे सांगितलं, संतांच्या अभंगामध्ये सुद्धा आहे. संत नामदेव असे म्हणतात की आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड, ऐकोनिया करीत उत्तर, बौद्ध अवतार पांडुरंग. बौद्ध अवतार आम्ही झालो संत, वर्णावया मात नामा म्हणे. संत तुकारामाचा अभंग आहे. बौद्ध अवतार माझी अदृष्टा, मौनमुखी निष्ठा धरियली. आता तोडावया अवघा चष्टाचा संबंध, आता शुद्ध व्हावे बुद्ध व्हावे. संत बंका महाराजचा अभंग आहे. ऐकोनी करीत उत्तर, बौद्ध अवतार पांडुरंग. कलियुग बौद्ध रूप गरिहरी, तुकोबा शरीर प्रकटला. हे बहुजन समाजातील संतांनी विठ्ठलाच्या माध्यमातून बुद्ध आणि त्याचा धम्म बहुजन समाजामध्ये पसरवण्याचं काम केलं. म्हणून बहुजन समाजाच्या संतांची हत्या ब्राह्मणाकडून करण्यात आली, ब्राह्मणवादी व्यवस्थेकडून त्यांची हत्या करण्यात आली. संत कबीराची वाराणसीला हत्या झाली, कबीराच्या देहाचे फुले झाली म्हणून सांगितलं.
संत रविदासाची चित्तोडगडला हत्या झाली आणि एक तेजोपंज आला आणि रविदासाला घेऊन गेला असं खोटं सांगितलं गेलं. संत नामदेवाच्या कुटुंबाची हत्या करून त्यांच्या कुटुंबियांना नरशी गावातून हाकलून लावले. संत तुकाराम महाराजची हत्या केली आणि संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. आणि म्हणून ज्यांनी समतेची आणि माणुसकीची भाषा केली त्यांना संपवण्याचं कटकारस्थान त्या ब्राह्मणी व्यवस्थेने केलं. आज ही समतेची भाषा, आज ही माणुसकीची भाषा आमच्या वठामध्ये, आमच्या काळजामध्ये तेवत आहे. ते अशीच देऊन भगवान बुद्धांना अपेक्षित असणारा मानवतावादी समाज, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती बौद्ध धर्माचा प्रभाव होता, त्यांना अपेक्षित असणारं सुराज्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातविरहित समाजाची निर्मिती, या महापुरुषांच्या विचाराचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. नमो बुद्धाय. जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय लहुजी, जय भारत.